कुलाबा न्यायालयातून पोलिसांच्या तावडीत फरार झालेल्या आरोपीला अखेरकार विरार पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। 7 तारखेला दुपारी 3 वाजता आरोपी न्यायालयातून फरार झाला होता। त्यानंतर त्याने टॅक्सीने प्रवास करत मित्रांकडून पैसे घेतले आणि सायन वडाळा मार्गे नवी मुंबई व ठाणे परिसरात फिरत राहिला। दरम्यान वडाळ्यातील एका बारमधून त्याने पत्नीशी संपर्क साधण्यात आला। ऑनलाईन पैसे मागण्यात आले। रात्री तो गणेशपुरी येथे एका मित्राच्या घरी थांबला आणि दुसऱ्या दिवशी बाईकने विरारकडे आला। विरार स्टेशन परिसरात भटकंती करत असताना चहाच्या टपरीवर पैशावरून वाद झाल्यामुळे पोलिसांच्यावर लक्ष गेले। पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी त्याला ओळख ताब्यात घेतले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी विचारपूस करण्यात आली आणि संबंधित गुन्ह्याचा पर्दाफाश झाला। सध्या पोलिसांनी त्यांच्याशी तपासाच्या माध्यमातून ज्या काही चौकशी होती, जी काही माहिती होती त्याच्याकडून प्राप्त केलेली आहे आणि सविस्तर जे मुंबई पोलिस यांच्या ताब्यात देण्याची प्रतिक्रिया चालू आहे। तर जी आम्ही त्याच्याकडनं माहिती प्राप्त केलेली आहे त्याप्रमाणे आतापर्यंत जी आम्ही माहिती प्राप्त केलेली आहे त्याच्याप्रमाणे 7 तारखेला दुपारी साधारण 3च्या आसपास जो कुलाबा कोर्टामधनं जो तो पळाला होता, त्यानंतर त्यांनी एक टॅक्सी करून गेला होता। मित्राकडे गेल्यानंतर त्याच्याकडनं 500 रुपये घेऊन त्याच टॅक्सीने तो पुन्हा शिवडी स्टेशनला जाऊन त्यांनी ट्रेन पकडली आणि ट्रेननी तो वडाळा येथे जाऊन वडाळा येथे उतरला। वडाळ्यावरून त्यांनी तिथे एका बारमध्ये काही खाणं पिणं केलं आणि पैसे देण्यासाठी मग त्यांनी तिथल्याच बारचा जो कोणी वेटर किंवा मॅनेजर असेल त्यांच्या फोनवरनं बायकोशी संपर्क केला। बायकोकडनं त्यांनी त्याच्याच फोन पे वरती 1000 रुपये मागून घेतले आणि तेच त्याच्याकडनं कॅश घेऊन त्याचं बिल दिल्यानंतर तो तिथून साधारणतः ट्रेननेच तो नवी मुंबईला गेला। नवी मुंबईवरून पुन्हा तो ठाण्याला आला आणि ठाण्याला आल्यानंतर तो गणेशपुरीला त्याचा एक मित्र राहतो। रात्री 2 वाजता साधारण त्याच्या मित्राकडे गेला आणि रात्री तिथे मुक्काम करून त्याच्या मित्राच्या बाईकवरतीच तो काल दुपारच्या आसपास साधारणतः तो विरार फाट्या इथे त्या मित्राने सोडलं त्याला आणि तिथून तो इथे विरार स्टेशन परिसरामध्ये येऊन फिरत होता काल रात्री। आणि आज सकाळी त्याला भूक लागल्यामुळे तो चहा पाणी करण्यासाठी तिथल्या कॉर्पोरेशनच्या प्रभाग समिती कार्यालयाच्या समोरच्या टपरीवरती गेला आणि तिथे त्याकडे पैसे नसल्यामुळे त्या टपरीवाल्याबरोबर त्याचे वाद चालू होते। आणि त्याच वेळेस आमचे मार्शल बीट मार्शल जे आहेत त्या परिसरातनं जात असताना त्यांना ते लक्षात आलं आणि त्यांनी त्याला ताब्यात घेऊन इथे पोलीस स्टेशनला आले। नंतर नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार।